तुकया भक्त मधुसूदन लेखांक 15 संत तुकोबारायांच्या तपोभूमीचा विध्वंस होत असताना स्वतःला संत तुकोबारायांचे वंशज समजणारे संस्थानिक, संत साहित्यावर भरपूर लिखाण व संशोधन करणारे साहित्यिक, शासकीय वरदहस्ताने अनेक समित्यांची पदे भोगून शासनाचेच गीत गाणारे भाट, संत तुकोबारायांना आदर्श मानून अनेक चळवळी उभ्या करणाऱ्या ह्या संघटना श्रीमंत जगद्गुरू संत तुकोबारायांच्या तपोभूमीचा विध्वंस होत असताना या विषयावर का बोलत नाहीत? हा प्रश्न आता मधुसूदन महाराजांनाच लोक विचारू लागले आहेत. याबाबत महाराजांची मी मुलाखत घेतली असता त्यांच्या निवेदनातून जी स्पष्टता झाली ती जशीच्या तशी या लेखांकामधून विचारशूरांसाठी सादर करीत आहे. आज संत तुकोबारायांचे वंशज सुद्धा धर्मद्वेषाने पछाडलेल्या धर्मांधांच्या तावडीत सापडले आहेत. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा या तुकोबारायांच्या अभंगातून जग प्रेरणा घेत असताना हे वंशज मात्र आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. वास्तविक तुकोबारायांच्या तपोभूमी डोंगरांची सुरक्षा करणं हे स्वतःच वंशज म्हणून घेणाऱ्यांची असताना यांनी आत्महत्या करण्याऐवजी तुकोबांच्या भंडारा भामचंद्र घोराडा पर्वत मुक्तीसाठी हे हुतात्मा झाले असते तर ते कीर्तिरूपाला प्राप्त झाले असते. परंतु तेवढे सुकृत हवे ना. नलगे मुक्ती धनसंपदा म्हणणारा तुका कुठे? आणि तुकोबांच्या मंदिरात बसून पोटासाठी बुक्का लावणारे हे वंशज कुठे? संतांचे ते आप्त नव्हती संत, हे यांनी आज खरे करून दाखवले आहे. वास्तविक तुकोबारायांचे हे अभंग वचन आवाहन समजून आम्ही खरे वंशज आहोत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली होती. ती त्यांनी दवडली आहे. कारण सन 2011ला मी महाराष्ट्र शासनाद्वारे राज्य संरक्षित स्मारक म्हणून भंडारा आणि भामचंद्र डोंगर अधिसूचना काढून घोषित केले असताना याच देहू संस्थानाने त्या न्याय्य अधिसूचनेवर विरोध दर्शवून हरकत घेतली आहे. अशा प्रकारे नाही तरी काय थोडी. श्वान सुकरे बापुडी देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. ही अभंगवचने त्यांच्या वंशजांनी वर्तमानात खरी करून दाखवली आहेत. भामचंद्र भंडारा पर्वताच्या एकांताला, निसर्ग पर्यावरणाला, येथील साधकांच्या शांततेला, या साधना भूमीच्या अखंडतेला निर्माण झालेला धोका डोळ्यासमोर दिसत असतानाही काहींचा अपवाद वगळता आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे प्रत्येकाने मौन धारण केले आहे. याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या, एकेकाळी स्वतःला निर्भीड प्रसारमाध्यम म्हणवणाऱ्यांना सुद्धा या राजकारण्यांच्या दबावाखाली काम करावे लागते आहे. ही किती मोठी शोकांतिका आहे. जाणून बुजून झोपेचं सोंग घेणाऱ्या या सर्वांना उघडे पाडण्यासाठी व या गंभीर प्रकारांना वाचा फोडण्यासाठी मधुसूदन महाराज पुन्हा एकदा जनता जनार्दनासमोर संतभूमी रक्षणार्थ आवाहन करून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची उद्घोषणा आहे की संतभूमी ही ठेवूच आम्ही मुक्त आणि स्वतंत्र, घोर संघर्ष करूनी तोडू शत्रूचे षडयंत्र. महाराजांनी ऋषीमुनींपासून चालत आलेला प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी, संतभूमी संरक्षित करण्यासाठी आपले ध्येय उद्दिष्ट स्पष्ट करून हे विधायक कार्य सातत्यपणे सुरू ठेवले आहे. या आंदोलनात त्यांचा आम्हाला संदेश आहे की संतभूमी रक्षणार्थ केले आम्ही आवाहन सत्य, ध्येयी आमुच्या एकनिष्ठ, जे धन्य तेची अमर्त्य. इति संकलन व लेखन विजय दणाणे.